स्टार्ट परिच्छेद. सर्व मराठी बांधव एका राज्यात यावेत अशी मराठी जनतेची फार दिवसांपासूनची इच्छा होती. काही ऐतिहासिक घटनांमुळे मराठी लोक कित्येक शतके निरनिराळ्या राज्यात विभागले गेले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीने मराठी लोकांचे एकभाषी राज्याचे स्वप्न आज साकार होत आहे. ज्ञानेश्वरांनी एका वेगळ्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे हा खरोखरच सोन्याचा दिवस होय. अशावेळी मराठी लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही, यात काहीच आश्चर्य नाही. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील जनतेची जी विचलित अशी अवस्था झाली होती, ती आता संपून महाराष्ट्राला यापुढे स्थैर्याचे दिवस येतील अशी आशा व्यक्त करण्यास मुळीच हरकत नाही. त्यायोगे लोकांना आता आपल्या विकासाच्या प्रश्नाकडे कटाक्षाने लक्ष देता येईल व विकास कार्याच्या बाबतीत येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींना ते अधिक परिणामकारकपणे तोंड देऊ शकतील. त्याचबरोबर ज्या द्विभाषिक राज्याची आताच समाप्ती झाली, त्याच्या सुनियंत्रित राज्यकारभाराची परंपरा यापुढेही चालविण्याची दक्षता आपण घेतली पाहिजे व त्याची कीर्ती अबाधित राखली पाहिजे. तेव्हा या प्रसंगी यापुढे आपल्याला कोणकोणती कामे करावयाची आहेत व त्यासाठी आपण आपली मानसिक व इतर सर्व दृष्ट्या कशी तयारी करावयास हवी, या गोष्टीची मनाशी नीट उजळणी केली पाहिजे. परिच्छेद. आपण आज नव्या कालखंडात प्रवेश करीत आहोत व आपल्या आशा आकांक्षांची पूर्तता करून घेण्याचा क्षण आता आला अशी जनतेची भावना आहे. नव्या महाराष्ट्र राज्याच्या जन्माने आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे. हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणे हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदू मानतो. त्याचबरोबर नव्या राज्यात शासनाच्या द्वारे लोकांची अधिक कार्यक्षम रीतीने सेवा घडेल अशा प्रकारे शासन यंत्रणेची पुनर्घटना व सुधारणा करण्यासही आताच चालना मिळाली पाहिजे. आपल्यापुढे जे मूलभूत आर्थिक व सामाजिक प्रश्न आहेत, त्यांची योग्य ती उकल करावयाची असेल तर त्या प्रश्नांचा अखिल भारतीय संदर्भ आम्हास विसरता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे नागरिक हे प्रथम भारताचे नागरिक आहेत व नंतर ते महाराष्ट्रीय आहेत याची जाणीव आम्ही सतत ठेवू. आता महाराष्ट्र राज्यापुरते बोलावयाचे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचा धर्म, जात, अगर, पक्ष कोणता का असेना, आपण सर्व एकच बांधव आहोत असे मानले पाहिजे. नवा महाराष्ट्रीय हा केवळ मराठी भाषा बोलणारा नव्हे, तर तो महाराष्ट्रात राहतो व आपल्या शक्तीनुसार त्याचे जीवन समृद्ध करतो असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय होय. आपले राज्य हे उद्योगधंद्याच्या बाबतीत भारतात सर्वांच्या आघाडीवर आहे. यामुळे राज्यातील उद्योगधंद्यांचा केवळ राज्याच्याच नव्हे तर सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेवर भलाबुरा परिणाम होतो. उद्योगधंद्यांना पाया बळकट असल्याखेरीज आपल्या पंचवार्षिक योजना पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाहीत. स्टॉप.